ही जाऊ शकते. आता पुढील काळामध्ये तर थंडीची लाट येण्याची शक्यता काही ठिकाणी सांगितलेली आहे आणि ही थंडी आपल्याला नुकसान करणारीच आहे. यामध्ये भुरीसारखा रोग मोठ्या प्रमाणावरती वाढीस लागतो. तर मित्रांनो, अशामध्ये आपल्याला काही उपाययोजना आताचपासून चालू करायला पाहिजेत. यामध्ये जर आपण सुरुवातीला आता म्हणजे शेंड्याची वाढ जर व्यवस्थित होत नसेल तर आता ज्यांच्या बागांच्या छाटण्या नुकत्याच झालेल्या आहेत अशा लोकांनी पांढऱ्या मुळीच्या कार्यक्षमतेवरती भर दिला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण फॉस्फरिक ॲसिड किंवा ह्युमिक ॲसिड सारखी औषधं आपण ड्रिपद्वारे देणं गरजेचं आहे, जेणेकरून पांढरी मुळी कार्यक्षम असेल तर त्या ठिकाणी आपल्याला चांगली फूट मिळण्यासाठी मदत होते. ज्यांच्या बागा ह्या फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहेत आणि त्यांचा शेंडा चालत नाही अशा शेतकरी बंधूंनी नत्रयुक्त आणि स्फुरदयुक्त खतं ज्यामध्ये आपण 1261 आहे त्याला मॅग्नेशियमची जोड देऊ शकता. त्याचबरोबर 134013 त्यालाही मॅग्नेशियम सल्फेटची जोड